नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये रागिनी आकाशला म्हणत असते की आकाश, अरे तुला कळत कसं नाहीये, माझं भूमीशी कोणत्याही प्रकारचं वैर नाहीये, परंतु ती हे जे काही वागते ना आपल्याबरोबर, ते कोणाच्या तरी दबावाखाली किंवा कोणाचं तरी ऐकण्यावरून ते हे सगळं वागत आहे. म्हणूनच आपण ती जे काही वागते त्याबद्दल डिफेन्स तयार करायला हवा ना, त्यासाठी मी ही सगळी कागदपत्र तयार केलेली आहेत. मग तिने आपल्याला जी काही घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे त्याच्यावर आपल्याला सडेतोड उत्तर तर दिलेच पाहिजे ना. त्यासाठी या डिफेन्स पेपरवर तू सही कर आणि ते पेपर्स तिला पाठवू. म्हणजेच हे दिलेलं जे काही उत्तर असेल ना ते भूमीला नव्हे तर त्या व्यक्तीला, ज्याला जे भूमीला हे सगळं करायला भाग पाडते. मग आता असं म्हटल्यावर आकाश म्हणतो की आई, अगं ह्या सगळ्याची पण आता काय गरज आहे, कारण भूमी तर आता या घरामध्ये आली आहे ना. म्हणजे निदान 6 महिने का होईना भूमी माझी बायको आणि या घराची सून म्हणून या घरामध्ये राहणार आहे. तर तोपर्यंत आपल्याकडे एक चांगली संधी आली ना तिचं मन वळवण्याची, असं आपण समजूयात ना. मग हे सगळं करूया नको. तेव्हा मग रागिनी म्हणते की नाही आकाश, तुझं म्हणणं तर मला अगदी पटतंय, परंतु जर भूमीला आपण योग्य ते उत्तर दिलं नाही तर त्या समोरच्या व्यक्तीचं फावेल. म्हणूनच मी तुला सांगते की आत्ताच्या सध्याच्या या क्षणाला तू या पेपरवर सही कर, म्हणजे भूमीला आपल्याला योग्य ते उत्तर देता येईल. असं म्हणून आता आकाश म्हणतो की आई, अगं असं काय करतेस तू. तेव्हा मग रागिनी त्याला मुद्दाम भरीस पाडत असते. आकाश, माझं तू ऐक, मी तुला जे काही सांगते ते ऐक. हे जर काही झालं ना तर भूमी आपल्याच घरात कायमची राहणार आहे. अरे म्हणूनच मी तुला या पेपरवर सह्या करायला सांगते, जेणेकरून तू या पेपरवर सह्या केल्यास तर तू आणि भूमी कायमचे एकत्र राहाल आणि त्या व्यक्तीला योग्य ते उत्तर मिळेल. म्हणूनच या पेपरवर तू सह्या कर. मी सांगते ना तुला, याने काही चुकीचं घडणार नाही. उलट तू आणि भूमी कायमचे एकत्र येणार आहात. कर कर, तू लवकर सही कर. हे सगळं तुझ्या आणि भूमीच्या चांगल्या आयुष्यासाठीच करतोय, कारण भूमीला ती जे काही वागते ते व्यवस्थित नाही आहे, ते कळतच नाही आहे. पण आपल्याला तिचे कान तर उघडलेच पाहिजेत ना बाबा, म्हणूनच हे सगळे पेपर. असं म्हणून आता रागिनी ही त्याला पेपरवर सह्या करायला भाग पाडते आणि आकाशही पेपरवर सह्या करायला जाणार. तेवढ्यातच खालून भूमीचा आवाज येतो, आकाश आकाश, पहिल्यांदा खाली ये. असं म्हटल्यावर आता आकाश दचकतो आणि ते पेपर तसंच राहतो. मग आता रागिनी म्हणते की आकाश, अरे हे घे पेपरवर सही कर. आकाश म्हणतो की थांब, अगं आई मी थोड्या वेळाने येतो, आपण नंतर बोलूया. आणि तोंडाशी आलेला घास तसाच काढून आकाश पुन्हा निघून जातो. आणि भूमी आता रागारागाने खाली आलेली असते. खाली हॉलमध्ये आजी आणि अथर्व बसलेले असतात. आजीलाही भूमी एवढ्या जोरजोरात का ओरडत येते याचा धक्का बसतो. आणि आकाश, लवकर खाली ये, हॉलमध्ये ये, खाली आहे मी, असं बोलून ती जोरजोरात ओरडत असते. त्याच वेळेला आता आकाश भूमीला विचारतो की भूमी, अगं काय झालं, तू एवढी जोरजोरात ओरडून मला का बोलवतेस, अगं इतक्या जोरात का हाका मारतेस तू. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, तू आत्ताच्या आत्ता मला घटस्फोटाचे पेपर कुठे आहेत त्याच्यावर सह्या करून दे, मी त्याच्यावर सह्या करते. तेव्हा मग आकाश म्हणतो की अगं भूमी, असं काय बोलतेस तू, काय झालंय अचानक. तेव्हा मग आता ती म्हणते की अरे आकाश, मला आता कळत नाही आहे कसं वागायचं ते. जाऊ दे, जर हे सगळं असंच होणार असेल तर मला बाबा नाही राहायचे घरात आणि तू मला घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करून दे. तेव्हा रागिनी चिडते आणि म्हणते की भूमी, हे काय चाललंय काय तुझं, अशा पद्धतीत आकाशची बोलण्याची पद्धत नाही आहे. कशा प्रकारे बोलतेस तू त्याच्याशी, तुला कळतंय का. तेव्हा रागिनी म्हणते की त्यावर भूमी उत्तर देते की तुम्हाला कळतंय का, मला काही बोलायचं कसं बोलायचं याचं पूर्णपणे भान आहे रागिनी पटवर्धन. कसं आहे ना, इथे जे काही वागते, ज्या काही गोष्टी घडणार आहेत याचं मला पूर्णपणे भान होतं, म्हणूनच मी या सगळ्या गोष्टींना जरा घाबरूनच होते. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, काय झालंय, असं काय घडलंय, तू मला जरा सांग, मला स्पष्ट बोलशील का. तू मगाशी तर बोलत होतीस की ती इथे या घरामध्ये राहायला येणार आहेस, मग आता म्हणतेस की पेपरवर सह्या कर. काय चालवलंयस काय तू, एकदा एक बोलतेस तर दुसऱ्यांदा दुसरंच. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, हे बघ, हे जे काही वागतंय ना, जे काही माझ्याबरोबर वागणं चाललंय, माझ्या घरातून माझे अधिकार काढून घेतले जात आहेत, ते मला अजिबात पटत नाही आहे, म्हणूनच मी अशी वागते. तेव्हा आकाश म्हणतोय की कोण काय बोलते तुला, कोण तुझे अधिकार काढून घेते. त्यावेळेला मग आता आकाशला भूमी म्हणते की आकाश, हे बघ, जी भीती वाटत होती ना तेच झालं, परंतु हे काही वर्षानंतर किंवा काही महिन्यानंतर होईल असं वाटलं होतं, परंतु आताच हे सगळं सुरू आहे. अरे हे अभिजित आणि पौर्णिमा दोघंजणही माझ्याकडून माझे अधिकार काढून घेत आहेत आणि म्हणतात की तू आता घरची सून आणि आकाशची बायको नाही आहेस. म्हणूनच हे दोघेजणही मला सांगतायत की तू या घरामध्ये राहू नकोस, या घरात राहू नको, म्हणजे मला गेस्ट रूममध्ये राहायला सांगतायत, तुझ्या खोलीमध्ये राहू नको असं सांगितलं आहे मला. आणि जर आकाश आपण दोघंही एकत्र या खोलीमध्ये राहणार असू तर काय प्रॉब्लेम आहे त्यांना, मला दोघांनीही खोलीत राहू नको असं सांगितलं त्यांनी. तेव्हा मग रागिनी म्हणते की अगं मग कुठे चुकलंय त्यांचं, मागच्या वेळेला जेव्हा तू आली होतीस त्याच वेळेला तू गेस्ट रूममध्येच राहिली होतीस ना, आकाशच्या खोलीमध्ये तू जायला तयारच नव्हतीस, म्हणूनच ते दोघंजणं तुला असं बोलले असतील, त्यात त्यांची काय चूक आहे.
जर तू एकदा अशी वागशील तर दुसऱ्यांदा दुसरी, तर मग ते काय करणार आहेत? म्हणूनच ते तुला बोलले असतील. तर यामध्ये वावगं असं काय आहे? मागच्या वेळेलाही तू आकाशला डावललं होतंस आणि त्या रूममध्ये राहायला नकार दिला होतास. मग आता आता असं काय झालंय जे तू असं बोलतेस आकाशला? तेव्हा भूमी म्हणते की हे बघा, हा माझा निर्णय आहे, मी कुठे राहायचं आहे आणि कुठे नाही. त्यावेळेला मी वेगळे होते, त्यावेळेला माझे विचार वेगळे होते आणि म्हणूनच मी आकाशच्या रूममध्ये राहत नव्हते, मी गेस्ट रूममध्ये राहत होते. परंतु आता मी आकाशला काही मला हवेत ते पुरावे दाखवून देईन आणि कदाचित मी आकाशबरोबर त्याच रूममध्ये राहिली तर कदाचित मला आकाशचं मन वळवता देखील येईल. मी जे काही म्हणते ते माझं म्हणणं त्याला पटवून देखील देता येईल. म्हणूनच मग मी आकाशच्या रूममध्ये राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. आकाश, आणि तुला यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का की मी तुझ्या घरामध्ये राहावं, म्हणजेच तुझ्या रूममध्ये राहावं? याने तुला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? असं ती सरळच त्याला समोर विचारत असते. आणि तिचं हे असं वागणं पाहून रागिनीला आणि पौर्णिमाला खूपच आता जास्त राग येत असतो. आणि मग भूमी म्हणते की आकाश बघ, मला वाटलंच होतं की माझ्याकडून आता घटस्फोटाचं नाव काढल्यावर लगेचच अधिकार हिरावण्याची भाषा होऊ शकते. परंतु तुलाही तसंच करायचं आहे का? मला तरी आता असंच वाटतंय की मला आणि माझ्या बाळाचं फ्युचर सिक्युअर करण्यासाठी अगोदरच मला या प्रॉपर्टीमधून तर बाहेर काढलं जातंच, त्याचप्रमाणे या रूममधूनच हे लोक मला बाहेर काढायला बघत आहेत. बघ, तुला काय बोलायचं आहे आकाश, तुला कळतंय का? त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की हे बघ भूमी, तू कोणत्याही प्रकारचे चुकीचे विचार करू नको. तुला कोणत्याही प्रकारचा अधिकार कोणीही काढून घेत नाहीये. पण खरं प्रश्न झाला तर तुझे कोणतेही अधिकार मी हिरावून घेऊ शकत नाही. तू निदान 6 महिने तरी या घराची सून आणि माझी बायको म्हणून माझ्या घरामध्ये, माझ्या रूममध्ये राहतेस आणि जर तुला कुठे राहायचं आहे तिथे तू राहू शकतोय. तुझी इच्छा आहे, तुझ्याकडून कोणत्याही प्रकारचा अधिकार हिरावून घेतला जाणार नाही. तुला जिथे राहायचं आहे तिथे राहा, असं आता भूमी आकाशला म्हणते. आणि त्याचं ते म्हणणं ऐकल्यानंतर भूमीला आता प्रचंड आनंद झालेला असतो. भूमी म्हणते की आकाश, खरंच तू मला असं बोलतोयस म्हणजे मी कुठेही राहू शकते. मग मला आपल्या खोलीतच राहायचं आहे. मला माहीत होतं तू माझा आणि बाळाचा अधिकार कधीही डावलणार नाहीस. तू मला योग्य ती किंमत देणार आणि योग्य तो मान देणार हे मला माहीतच होतं. म्हणूनच आकाश, मला तुझ्याच खोलीत राहायचं आहे, असं म्हणून आता भूमी त्याला स्पष्ट सगळ्यांसमोर सांगून टाकते. आणि इथे भूमी म्हणते की आकाश, आता जेव्हा तू मला या खोलीतून, म्हणजेच तू तर बाहेर काढलं नव्हतंस, परंतु मीच निघून गेले होते. मग आता मानानेच तू मला आणि आपल्या बाळाला या खोलीमध्ये घेऊन जा ना. तूच ही बॅग घे आणि आम्हाला या खोलीमध्ये मानाने घेऊन जा, असं म्हणून आता भूमी त्याला घेऊन जायला सांगत असते. त्याच वेळेला रागिनीला पुन्हा तिचा तिळपापड होतो, कारण आकाश हा स्वतःच्या आनंदाने, स्वतःच्या मनाने भूमीला त्याच्या रूममध्ये घेऊन चाललेला असतो. आता भूमीला दुसरं काही उलटसुलट न बोलता आकाश सरळ तिला भूमीकडे, म्हणजे स्वतःच्या खोलीकडे घेऊन चाललेला असतो. हे पाहून आता रागिनी मात्र रागाने त्यांच्याकडे बघतच राहिलेली असते. आता रागिनी विचार करते की फायनली ही भूमी पुन्हा घरामध्ये शिरली आणि ती अभिजित आणि पौर्णिमाकडे बघत असते. आणि त्याच वेळेला आजीला तर मात्र भूमी घरात जाते याचा आनंद झालेला असतो. आणि म्हणूनच आता आजी त्यांच्याकडे बघत असते आणि तिचं लक्ष आता रागिनीकडे जातं. परंतु भूमी अशा प्रकारे वागते याचा आजीला जरा आश्चर्य वाटत असतं. आता आकाश हा भूमीची बॅग घेऊन चाललेला असतो आणि समोर पौर्णिमा मान खाली घालून उभी असते. आता भूमी ही वर जाता जाता मागे वळून वळून सारखी पाहत असते, कारण ती रागिनीकडे बघत असते. आता भूमी ही रागिनीकडे बघते आणि तिला वेगळेच लुक्स देत देत तिथून निघून जाते. पुन्हा मी माझ्या घरात राणी झाले असा तिचा काहीतरी अंदाज असतो. आणि हे मात्र रागिनी बघते आणि रागिनीला हे बघून खूपच आता चिड होत असते. आणि पौर्णिमा आणि रागिनी या दोघींना एकमेकींकडे बघण्याखेरीज आणखी दुसरा काहीही पर्याय उरलेला नसतो. त्यानंतर भूमी ही घरात शिरली म्हणून आता पुन्हा एकदा त्यांच्यावरती मोठं संकट आलेलं असतं. आता आकाश हा भूमीला रूमकडे घेऊन येतो आणि बॅग बाहेर ठेवून भूमीला म्हणतो की चल. त्याच वेळेला आता भूमी म्हणते की हे काय, तू मला खोलीमध्ये घेऊन चाललायस? तेव्हा मग आकाश म्हणतो की हो भूमी, अगं असं काय करतेस? आताच तर तू मला म्हणालीस की मला खोलीमध्ये यायचं आणि आता परत असं? तेव्हा भूमी म्हणते की अरे आकाश, असं कसं? म्हणजे जेव्हा तू मला खोलीमध्ये घेऊन जातोयस आणि बाळाला पण कळलं पाहिजे ना की त्याचा बाबा किती क्रिएटिव्ह आहे ते. तेव्हा मग आता तो म्हणतो की म्हणजे भूमी, मला समजलं नाही. भूमी म्हणते की अरे आकाश, असं नाही. आता तू किती महिन्यानंतर माझं आणि बाळाचं आपल्या घरामध्ये स्वागत करशील, बरोबर ना? म्हणजे आपल्या रूममध्ये येण्यापासून. तेव्हा मग रूममध्ये काहीतरी वेगळं असं नको का? म्हणजे आम्हाला काहीतरी सरप्राईज, म्हणजेच बाबा किती रोमॅन्टिक आहे हे बाळाला कळलं पाहिजे ना, त्याच्यासाठी मी म्हणते. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की भूमी, पण आता मला तर माहीत नव्हतं की तू येणार आहेस, म्हणून मी काही तयारी पण नाही करून ठेवली. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, अरे आता कर मग तयारी, काहीच हरकत नाही. आणि मला माहिती आहे की तू क्रिएटिव्ह आहेस, तू नक्कीच काहीतरी थोड्याशा वेळात करू शकतोस, म्हणूनच मग मी तुला संधी देते. की आकाश म्हणतो, भूमी हे सगळं काय करतेस तू? म्हणजे असं कसं डिमांडिंग कशी काय वागायला लागलीस? तू हे वेगळंच बघतोय मी तुझं रूप.
तेव्हा भूमी म्हणते की डिमांडिंग नाही आहे मी हट्टपणा करते की मला काहीतरी स्पेशल असं हवं आहे रूममध्ये एंट्री करताना, म्हणूनच तू हे सगळं करणार आहेस की नाही आकाश, असं भूमी आता त्याला लाडातच विचारते. तेव्हा मात्र आता आकाश म्हणतो की भूमी, अगं काळजी करू नकोस, थांब, असं म्हणून आता भूमीला तो म्हणतो की काळजी करू नकोस, तू इथेच थांब, मी बघतो थोड्याच वेळात काहीतरी. आता भूमी मात्र खूप खुश झालेली असते. भूमी आता त्याच्याकडे बघतच राहिलेली असते आणि म्हणते की आकाश, खरंच खरंच काहीतरी तू करणार आहेस वेगळं. तेव्हा मग आता आकाशला भूमीचा हा चेहरा पाहून खूप आनंद झालेला असतो. कित्येक दिवसानंतर त्याने भूमीला असं आनंदात पाहिलेलं असतं. आणि नंतर मग आकाशला ती म्हणते की आकाश, जातोयस ना तू, मी इथे वाट बघते, थांबले मी इथे, आणि बाळही वाट बघते. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो, तू इथे थांब, मी इथे आहे. आणि नंतर आकाश हा स्वतःची ती म्हणजे भूमीची बॅग घेऊन आतमध्ये निघून जातो आणि भूमी त्याला बघते आणि आकाशचा तसा गोंधळलेला चेहरा पाहून भूमीचा फार हशा पडलेला असतो आणि आकाशला तसं पाहून तिला खूप मजा येत असते. आणि आकाश तिच्यासाठी कित्येक दिवसानंतर काहीतरी करणार आहे ते पाहून देखील तिला खूप मजा वाटत असते. आणि त्यानंतर आता इथे आकाश हा रूममध्येच असतो. तो भरपूर असा वेळ घेत असतो. भूमी म्हणते की आकाश, अरे काय चाललंय तुझं, झालंय की नाही. त्याच वेळेला मग आता आकाश म्हणतो की हो हो होतच आलं आहे, चाललंय. आणि भूमी सारखी सारखी त्यांच्या रूमच्या बाहेर फेऱ्या मारत असते की आकाश, अरे लवकर कर, मी वाट बघते. परंतु आकाशचं काही होत नसतं. आकाश म्हणतो की थोडाच वेळ धीर धर, येतोय मी. भूमी म्हणते की बस आकाश, येऊ का आता मी, खूप वेळ वाट बघितली मी, ताटकळत राहिली मी. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी नाही, थोडाच वेळ थांब. आणि मग आता स्वतः आकाश येऊन दरवाजाच उघडतो आणि भूमीला समोर कार्डबोर्ड पेपर दाखवतो. त्यामध्ये त्याने वेलकम लिहिलेलं असतं आणि त्याच्या हातामध्ये गुलाबाची फुलं असतात, जी त्याने स्वतः क्रिएटिव्ह पद्धतीने कागदापासून तयार केलेली असतात. मग आता इथे आकाश ते पेपर घेऊन समोर उभा असतो आणि भूमीकडे तो अगदी आनंदाने बघत असतो की भूमीला हे सगळं आवडतंय की नाही. त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की भूमी बघ, माझ्याकडे थोडासाच वेळ होता म्हणून मी इतकंच करू शकलो. हे असं वेलकम तयार केलं आणि ही बघ, हे घे फुलं तुझ्यासाठी आहेत, ही गुलाब तुझ्यासाठी, असं म्हणून तो तिच्या हातामध्ये ती गुलाब देतो आणि म्हणतो की सॉरी, आता वेळ माझ्याकडे फार कमी होता म्हणून मी काही खरी गुलाबाची फुलं आणू शकलो नाही, परंतु कागदाने मी ही गुलाबाची फुलं तयार केली आहेत. तेव्हा भूमी त्याच्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि म्हणते की आकाश, मी तुला कुठे म्हणाली आहे की मला खरी गुलाबाची फुलं हवी होती. तू जे काही केलं आहेस ना ते खरंच फार सुंदर आहे आणि त्याच्यापेक्षा फिलिंग मला जास्त महत्त्वाच्या आहेत आणि त्यामागच्या ज्या काही तुझ्या फिलिंग्ज आहेत ते मला तुझ्या डोळ्यातून स्पष्ट दिसत आहेत आणि त्यामागचं प्रेम देखील जाणवतं आहे. म्हणूनच मला असं काही म्हणायचं नाही आहे. उलट तू जे काही केलंस ते खूप सुंदर आहे. आकाश म्हणतो की भूमी, अगं इतकंच नाही आहे सरप्राईज, आणखी आतमध्ये ये, आणखीन तुझ्यासाठी काहीतरी आतमध्ये सरप्राईज आहे. तेव्हा भूमी म्हणते की खरंच आकाश, आणखी काहीतरी आहे, असं म्हणून अगदी आश्चर्याने भूमी आतमध्ये शिरते आणि आतमध्ये आल्यानंतर ती समोर बेडवर बघते तर त्याने छान पद्धतीने 2 उशी ठेवलेले असतात, तिथे टूटू ठेवलेला असतो आणि टॉवेलच्या साह्याने असे बगळे बनवून 2 हंसांची जी जोडी असते ती बनवून ठेवलेली असते. आणि ते पाहून भूमीला आता खूपच आनंद होतो. भूमी ते बघते आणि म्हणते की वाव आकाश, खरंच खूप सुंदर. आणि हे सगळं बघत असताना भूमीला आता आणि बाळाला खरंच खूप आनंद झालेला असतो. भूमी म्हणते की आकाश, खरंच हे खूप सुंदर केलेलं आहेस तू. आणि ती येते आणि पटकन आकाशच्या खांद्यावर डोकं ठेवत खूपच आनंदात असते आणि खूप खुश होत असते. आकाश आता भूमीला अशा प्रकारे आनंदात बघतो आणि भूमीने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं हे पाहून त्यालाही खूप वेगळं वाटत असतं आणि तोही जरासा हताश होतो की भूमी अशी काय वागते नक्की. तेव्हा आता भूमी त्याला म्हणते की आकाश, थँक्यू सो मच, तू जे काही केलंस त्याबद्दल. आता आकाशकडे भूमी बघते आणि म्हणते की आकाश, काय झालं, तू असा का बघतोयस माझ्याकडे. आकाश म्हणतो की भूमी, तू हे काय करतेस एके ठिकाणी तर मला तू घटस्फोटाची नोटीस पाठवलीस, मला तू घटस्फोटाचे पेपर दिले आणि दुसऱ्या ठिकाणी तू माझ्या मिठीत अशी सुखावतेस, नक्की काय चाललंय काय तुझं. खांद्यावर डोकं ठेवून शांत काय होतेस पण दुसऱ्या ठिकाणी तू मला घटस्फोटाचे पेपर पाठवतेस, नक्की तुझा काय निर्णय आहे, तुझं काय मत आहे, मला कळत नाही आहे. तुझ्या वागण्यामागचं हे मला कारणच समजत नाही आहे. तेव्हा मग आता इथे भूमी म्हणत असते की नाही आकाश, काही काळजी करू नकोस, मला फक्त इतकंच करायचं आहे की मला तुझं भलं व्हायचं आहे, भलं होऊ द्यायचं आहे. तुझ्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा अन्याय घडू द्यायचा नाही आहे मला. तुला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि कायम तू हसत आणि सुखात राहावास ना, एवढंच वाटतंय मला. आणि जे काही आहे त्या बाबतीत तुझं मन वळवण्याचा प्रयत्न तर मी नक्कीच करणार आणि तुझ्या मनामध्ये जे काही विचार आहेत त्यांना न्याय देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार. तू काळजी करू नकोस. आणि घटस्फोटाचं म्हणशील तर त्या सगळ्या गोष्टी या बाजूला राहिल्या. सध्या तरी मी तुझ्यासोबत आहे आणि मला आता एक गोष्ट हवी आहे, ती म्हणजे मला ना तहान लागली आहे, पाणी हवं आहे. तेव्हा आता आकाश म्हणतो की थांब, मी पाणी आणतो. आणि मग आकाशच्याच हाताने भूमी पाणी पिऊन घेते आणि भूमी अशी घटाघटा जेव्हा पाणी पित असते ते पाहून आकाशला खूप बरं वाटतं.
आणि आकाश पाण्याचा ग्लास तिथे ठेवून देतो. तेवढ्यातच आता आकाशला एक कॉल येतो आणि आकाश तो फोन उचलतो आणि म्हणतो की हो हो, काळजी करू नका, मी आता लगेचच एक 10 मिनिटात तिथे पोचत आहे, तुम्ही तिथेच थांबा. असं म्हणून आता आकाश निघत असतो. त्याच वेळेला आकाश आता इथे भूमीला म्हणतो की भूमी, ऐकलंस का, अगं मला जरा एक अर्जंट काम आहे, लगेचच निघावं लागेल. तू एक काम कर, तू इथे फ्रेश वगैरे हो, आराम कर, तोपर्यंत मी लगेचच येतो आहे. थांब इथे आराम कर, फ्रेश हो, असं तो भूमीला सांगतो आणि त्यानंतर निघून जातो. मग मात्र भूमीला टेन्शन येऊ लागतं की आकाशला इतक्या घाईने कोणाचा फोन आला असेल आणि आकाश इतका फोन आल्या आल्या लगेचच कसा कुठे निघून गेला. असं म्हणून आता भूमी त्याच गोष्टीचा विचार करत तिथे उभी असते. परंतु आकाशला कोणाचा फोन आला याची डोक्यातनं तिचे काही उत्तर मिळत नसतं. नंतर आता इथे रागिनी खूपच संतापलेली असते. रागिनी म्हणते की काय करावं ना, मला काहीही सुचत नाहीये. ही भूमी मात्र बया आपल्या डोक्यावर येऊन बसली. इथे घरात आली आणि आत्ता सगळा खेळ संपला असंच वाटायला लागले. जोपर्यंत ती इथे ह्या घरात नव्हती तोपर्यंत आपल्याला आकाश विरोधात काही ना काहीतरी करता येत होतं आणि तिच्या विरोधात कान भरता येत होते. परंतु आता आता काही शक्य नाही, कारण ही बया आता इथे येऊन बसली. तेव्हा मग अभिजित म्हणतो की आई, मी तुला सांगतोय की ती ना इथे मुद्दाम येऊन बसली आहे. तिला माहिती आहे की आपण तिने घटस्फोटाचे पेपर तयार केलेत ना, तर त्याच्यावर काहीतरी रिॲक्शन करू म्हणूनच ती इथे येऊन थांबली. तेव्हा मग रागिनी म्हणते की हो हो, अगदी एक्झॅक्टली तेच आहे. अरे मी ते काही डिफेन्सचे पेपर तिला पाठवणार होते ना, ते तिला कळलं होतं ना, आणि ते कळलं म्हणूनच तर ती इथे घाईघाईने निघून आलेली आहे पुन्हा घरात राहण्यासाठी. तिला कळत होतं की तिचा जो काही घटस्फोटाचा प्लॅन आहे ना, तो मी हाणून पाडणार आणि म्हणूनच त्यासाठी ती घाईघाईने इथे निघून आली. परंतु तिला कुठे माहिती आहे ती इथे आली तरीही तिच्या मागचं हे जे काही संकट आहे ते कमी होणार आहे का. अभिजित अभिजित, मला खरंच खूप टेन्शन आलंय की बया काय करणार आहे ना, आता मला काहीच कळायला मार्ग नाहीये. ही मुद्दाम सगळं काही वागते. मला तर वाटतंय की त्या पारितोषनेच हिला काहीतरी सांगितलेलं असणार की तू इथे ये राहा वगैरे असं काहीतरी. नक्कीच डोक्यामध्ये फार भयंकर प्लॅन शिजवून ती इथे आली आहे. मला तरी वेगळंच वाटतंय. तेव्हा मग आता इथे अभिजित म्हणत असतो की हो ना आई, अगं नक्की आकाशच्या रूममध्ये राहायचं म्हणते, त्याचं मन वळवण्याचं म्हणते. नक्की तिच्या डोक्यामध्ये काय काय प्लॅनिंग चालू आहे ना काय माहिती, ह्याचा तर अंदाजच लावता येत नाही. त्यावर अभिजित म्हणतो की ती मानसी घरात नाहीये तेवढं बरं आहे. तेव्हा मग आता ती म्हणते की हो, अरे घरात नाही म्हणजे काय, ती कुठल्याही सकाळी येऊन इथे उगवू शकते, त्याचा काही अंदाज नाही लावता येणार. किंवा मग आता रागिनी ही पौर्णिमाला हाताला धरून पुढे घेत असते. पौर्णिमा घाबरते. तेव्हा मग अगं रागिनी म्हणते की अगं घाबरू नकोस, मी काही करत नाहीये, मी काय सांगते ते नीट लक्ष ठेव. अगं तुला ना भूमीवर पूर्णपणे लक्ष ठेवायचं आहे. ती काय करते काही नाही याच्यावर अगदी बारीक लक्ष ठेवायचं, म्हणजे आपल्याला पुढचे प्लॅन करता येतील. त्यानंतर मग रागिनी म्हणते की हे बघ, तू अभिजित प्रधानांच्या केसवर पूर्णपणे लक्ष ठेव, काही हाती लागता कामा नये याकडे तुझं पूर्ण लक्ष असलं पाहिजे. तेव्हा मग अभिजित म्हणतो की हो, काळजी करू नकोस. तेव्हा मग आता ती म्हणते की आपण एका टीमने वर्क करूया, भूमीवरही लक्ष ठेवेल, तू तिकडे बाहेर बघ आणि मी तर शेवटी आहेच. त्या भूमीचं काय चाललंय काय नाही, घरामध्ये नेमके तिचे कोणते पराक्रम चालत आहेत त्याच्याकडे मला लक्ष ठेवलं पाहिजे, असं रागिनी म्हणते. तेवढ्यातच आकाश इथे पारितोषच्या ऑफिसच्या बाहेर आलेला असतो आणि वॉचमनला तो भेटण्यासाठी आलेला असतो. त्याच वेळेला आता वॉचमन हा आकाशला बघतो आणि म्हणतो की साहेब. तेव्हा मग तो म्हणतो की झालं आहे का काम, म्हणजे मला जे काही तुमच्या ऑफिसच्या मागचं CCTV फुटेज आहे ना ते बघायचं आहे. तेव्हा आता लगेच तो म्हणतो की हो साहेब, नक्कीच मी तुम्हाला ओळखतो, मी अगोदर तुमच्या कंपनीमध्ये काम केलेलं आहे काही महिने. तेव्हा आता आकाश म्हणतो की हो हो, मी अगदी ओळखतो तुला, म्हणून तर तुझ्याकडे विश्वासाने आलो आहे की तू नक्कीच मला काहीतरी मदत करशील, म्हणूनच ते CCTV फुटेज मला बघायचं आहे. तेव्हा आता तो वॉचमन म्हणतो की साहेब, खरं तर मी तुम्हाला मदत करेन, परंतु मी आता पारितोष सरांच्या ऑफिसमध्ये काम करतो, त्यांच्याशी असं गद्दारी केल्यासारखं नाही होऊ शकत का, म्हणजे मी तुम्हाला हे सगळं सांगतोय. तेव्हा आकाश म्हणतो की अजिबात काळजी करू नकोस. अरे मी काही तुला चुकीची गोष्ट करायला सांगत नाही आहे आणि हा CCTV फुटेज काही मी चुकीच्या गोष्टीसाठी वापरणार नाही, चांगल्याच कामासाठी मी वापरतोय, माझ्यावर विश्वास ठेव. आकाशला तो म्हणतो की हो साहेब, तुमचं काम चांगलंच असतं, तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे माझा, मी तुमच्याकडे होतो ना. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की मग अजिबात घाबरू नकोस, ते CCTV फुटेज तू मला दाखव. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे की आता ती मला चावी दे, म्हणजे मी बघतो पुढे काय करायचं ते. तेव्हा आता आकाशला तो म्हणतो की हो हो चालेल, फक्त कोणालाही हे कळू देऊ नका, नाहीतर मग पारितोष सरांना काय वाटेल याची मला भीती वाटते. आकाश म्हणतो काळजी करू नकोस. त्याच्या हातावर तो थोडे पैसे टेकवतो. तेव्हा तो नको नको म्हणत असताना आकाश म्हणतो की नको नको, ठेव तू हे पैसे. आणि असं म्हणून आकाश आता विचार करतो की काही झालं तरीही त्या CCTV फुटेजच्या पद्धतीने मी चेक करेन आणि त्यानंतर त्या दिवशी 2 डिसेंबरला भूमीचं अपहरण कोणी केलं होतं नेमकं आणि त्या गाडीचा नंबर जेव्हा मी शोधून काढेल त्याच वेळेला मी हे सगळं सिद्ध करून दाखवेन भूमीला की आईचा त्याच्या मागे काहीही हात नव्हता, यामागे आईने काही केलं नव्हतं, दुसरंच कोणी होतं आणि भूमीचं अपहरण करता मी शोधून काढेन.
असं म्हणून आता आकाश हा गाडीत जाऊन बसतो. त्याच वेळेला आता आकाश गाडीमध्ये जाऊन बसल्यानंतर अभिजित देखील तिकडे आलेला असतो आणि अभिजित विचार करत असतो की नेमकं हा काय करत होता आकाश इकडे. हा इकडे त्या वॉचमनला भेटायला कसा आला होता. हा वॉचमन तर आमच्या कंपनीमध्ये देखील होता. कदाचित एजन्सीने त्याला इकडे पाठवलं, पण मग आकाशचं त्याच्याकडे असं काय काम होतं असा विचार तो करत असतो. त्यानंतर आता इथे भूमी ही पारितोषला फोन लावते आणि म्हणते की हो पारितोष, मी बोलत आहे आणि मी इथे आता माझ्या घरातूनच बोलत आहे. तू जसं म्हणालास ना तसंच मी इथे महाजनांच्या बंगल्यामधून बोलत आहे. तेव्हा मग पारितोष म्हणतो की वाव दॅट्स ग्रेट, बरं झालं तू तिथे गेलीस. तेव्हा मग आता तो म्हणायला लागतो की खरंच मलाही आता काही कळत नव्हतं, परंतु तू योग्य तो मार्ग निवडला. भूमी म्हणते की बरं ऐकलंस का पारितोष, हे सगळं जे काही झालं ना ते केवळ तुझ्यामुळे, त्यामुळे थँक्यू सो मच, तू माझी खरंच खूप मोठी मदत केलीस. तेव्हा मग आता तो म्हणतो की हे बघ भूमी, ही सगळी फॉर्मॅलिटी वगैरे आता मला नको आहे. लक्षात घे, केल्यानेच काम होतं. आणि हो, हिंदीमध्ये तशी म्हण आहे ना गं, हरकत है तो बरकत है. म्हणजे कसं ना, हरकत म्हणजे काय की काम, चलनवलन. म्हणजे आपण सतत हातपाय मारायला लागतात, त्याशिवाय आपलं काम काही होत नाही. तेव्हा असं म्हटल्यावर भूमी म्हणते की तुला कोणी सांगितलंय का की तू खरंच खूप छान बोलतोस. त्याच वेळेला मग आता तो म्हणतो की कसं आहे ना, ते माझ्या बाय डिफॉल्ट सिस्टममध्ये आहे, त्याच्यामुळे आपण त्याला काहीच करू शकत नाही. तेव्हा भूमी हसायला लागते. त्यानंतर तो म्हणतो की बरं आता माझं नीट ऐक, तू महाजनांच्या बंगल्यामध्ये आता राहायला गेलीस, त्यामुळे जरा तिकडे जपून राहा. जे काही घडतंय त्याच्याकडे नीट लक्ष ठेव बारीक. तेव्हा मग ती म्हणते की हे बघ, आता तू अजिबात काळजी करू नकोस. खरं तर आता इथे मला येऊन घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. आता घाबरणार ते लोक आहेत ज्यांनी मला त्रास दिलेला आहे. आणि खरं तर आता हे नवीन भूमी आहे आणि या नवीन भूमीचं रूप त्या लोकांना बघायला मिळणार आहे. आता त्या जुन्या भूमीने कधीच काट टाकली आहे. आता ही नवीन भूमीने जन्म घेतला आहे आणि या नवीन भूमीने आता काय काय त्यांना दाखवणार आहे ना, हेच त्यांनी बघायला हवं. आणि घाबरणार ते आहेत, मी नाही. कारण मी आता सत्याच्या मार्गावर आहे आणि मागे आता मी काही हटणार नाही, धडा शिकवल्याशिवाय. तेव्हा मग आता तो म्हणतो की वा भूमी, तुला पण कोणी सांगितले का की तू पण खूप सुंदर बोलतेस. त्याच वेळेला मग आता भूमी हसायला लागते आणि म्हणते की तू काळजी करू नकोस. आता ज्यांनी मला त्रास दिलाय, जे माझ्या वाईटावर उठलेत, त्यांचा वाईट काळ सुरू झालेला आहे. आता ही नवीन भूमी त्यांना बरोबर धडा शिकवणार आहे. त्यांना घाबरण्याची गरज आहे असं ती बोलून दाखवत असते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रागिणीला भूमी म्हणत असते की अहो आत्या, तुम्ही किती काम करता, किती काय काय करत असता, त्याच्यामुळे तुम्ही प्लीज जरा आराम करा, काळजी करू नका. अहो तिजोरीतल्या ज्या काही पैसे आहेत ना ते मी आणते, तुम्ही नका घाबरू. तेव्हा मग आता भूमीला ती म्हणते की कसं आहे ना, तिजोरीच्या किल्ल्या अजूनही माझ्याकडे आहेत, त्याच्यामुळे तुला पुढे पुढे काहीही करता येणार नाही, कारण ह्या किल्ल्या मी कोणालाही देणार नाही. तेव्हा भूमी म्हणते की अहो आत्या, मी तुम्हाला बोलली आहे कुठे की किल्ल्या मला हव्यात, आणि कसं आहे ना, ते पैसे मला हवेत ते मी काढून घेणार, आणि तसंही मला त्या किल्ल्यांचा वगैरे काही लोभ नाही. एक गोष्ट आणखी, मी काही रागेरी पटवर्धन आहे का की कोणाकडून काही पैसे किंवा प्रॉपर्टी किंवा किल्ल्या लुबाडून घ्यायला. मी आहे भूमी. त्यामुळे मी तुम्हाला सरळ आता चॅलेंज देते की हे जे काही तुम्ही करताय ना, हे तुमचं ताबडतोब थांबलं पाहिजे. आणि तुमचा हा जो काही मुखवटा आहे ना, तो लवकरात लवकर तर मी उतरवणार आहेच. त्याप्रमाणे मी उद्याच्या उद्या तुमच्याकडून चॅलेंज लावते की ही चावी तुम्ही स्वतःच्या हाताने माझ्याजवळ द्या. ह्या ज्या काही किल्ल्या आहेत ना, ते तुम्ही स्वतः माझ्याजवळ द्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की ही भूमी आता पुन्हा मागे फिरणार नाही. आता माझं हे तुम्हाला ओपन सगळ्यांसमोर चॅलेंज आहे की तुम्ही स्वतःच्या हाताने या चाव्या अगदी मानाने माझ्या हातामध्ये द्याल. आता जेव्हा भूमी असं बोलून दाखवते, त्याच वेळेला आता रागिणीला जबरदस्त मात्र धक्का बसलेला असतो, कारण समोरून भूमीने तिला आता मोठं चॅलेंज दिलेलं असतं. आता रागिणीला असं बोलताना पाहून भूमीला आजी बघतच राहिलेली असते आणि नेमकं आजीला कळत नसतं की भूमीचं काय चाललंय. परंतु भूमीने आत्ता मात्र रागिणीला घरातून कायमचा जमीनदोस्त करण्याचा विडाच जणू उचललेला असतो. आता नेमकं पुढे काय काय घडणार आणि भूमी ही रागिणीच्या विरोधात नेमकी कोणती कटकारस्थानं करणार आणि रागिणीचा कसा फडशा पाडणार, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.